आज आपण बघणार आहोत एक बेबीकॉर्नची रेसिपी। ती म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल बेबीकॉर्न मसाला। हा बेबीकॉर्न मसाला एकदम सोपा आहे, खूप छान लागतो आणि अगदी झटपट होणारा आहे। ही भाजी खरंच खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे जे बेबीकॉर्न्स असतात हे खूप छान लागतात आणि एकदम असे कोवळे असतात। हे शिजायला थोडेसे कठीण असतात, पटकन शिजत नाहीत, पण त्याची भाजी ही खूपच छान लागते। तर हीच भाजी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल बेबीकॉर्न मसाला। ही भाजी खूप छान लागते आणि पटकन सुद्धा होते। हे बेबीकॉर्न अशा टाईपचे असतात, ही अशी छोटीशी कणसं असतात, ही कुठेही मार्केटमध्ये आपल्याला मिळतात। तर इथे मी साधारणतः 250 ग्रॅम बेबीकॉर्न हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आता आपण ह्याचे तुकडे करून घेऊया। तर इथे मी एक बेबीकॉर्न घेतलेला आहे, याचा शेवटचा भाग आहे तो मी काढून टाकते आणि पुढचाही भाग हा थोडासा काढून टाकते। तर आता इथे तुम्ही कुठल्याही प्रकारचे शेप करू शकता, पण मी इथे असे तिरके शेप करणार आहे। हे बघा, साधारणतः असे तिरके शेप करणार आहे। हे बघा, हे अशा प्रकारचे मी इथे तिरके शेप करून घेते। अजून एक तुम्हाला दाखवते। हा शेवटचा भाग काढून घ्यायचा आहे आणि हा पुढचा देखील भाग हा काढून घ्यायचा आहे। तर आपण असे तिरके कट्स मारायचे। मी अशा प्रकारचे इथे तिरके शेप केले, पण जर तुम्हाला गोल हवे असतील किंवा लंबगोल हवे असतील तर तुम्ही कसेही तुकडे तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। तर आता मी इथे बाकीचे सुद्धा बेबीकॉर्नचे तुकडे तयार करून घेते। आपले इथे बेबीकॉर्नचे तुकडे तयार झालेले आहेत। इथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवले। आपल्याला बेबीकॉर्नचे तुकडे हे या पाण्यामध्ये टाकायचे आणि 1-2 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे। तर आता आपण याच्यामध्ये हे बेबीकॉर्नचे तुकडे जे आहेत हे घालून घेणार आहोत। आपल्याला हे पाण्यामध्ये साधारणतः 1 ते 2 मिनिटं हे उकळवून घ्यायचे आहेत। हे जे बेबीकॉर्न्स असतात हे शिजायला थोडे कठीण असतात, पटकन शिजत नाही, त्याचा कच्चटपणा राहतो। तर आपण ह्यासाठी इथे 2 मिनिटं आपण हे उकळवून घेणार आहोत आणि मग ह्याची भाजी करणार आहोत। तर आता आपण हे 1 ते 2 मिनिटं उकळवून घेऊया। इथे मी गरम पाण्यामध्ये 12 ते 13 काजू हे भिजत टाकलेले होते। तर आता आपण याची पेस्ट करून घेणार आहोत। ह्या पेस्टमुळे भाजीला खूप छान चव येते। तर आता आपण याची पेस्ट करून घेऊया। तर आता आपली इथे काजूची पेस्ट ही तयार झालेली आहे, बघताय तुम्ही। या पेस्टने एक भाजीला छान असा थिकनेस येतो आणि चवही खूप छान होते। तर आता आपली इथे पेस्ट करून झालेली आहे। हे बघा, याला छान अशी उकळी फुटलेली आहे, 2 मिनिटं झालेली आहेत। तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया। हे बघा, आपले हे उकडलेले बेबीकॉर्न्स छान असे तयार झालेले आहेत। 1-2 मिनिटांमध्ये आपले हे अर्धे शिजलेले आहेत। हे बाहेर शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला हे उकडून घ्यायचे असतात। तर आता आपले हे उकडून झालेले आहेत। आता आपण भाजी तयार करायला घेऊया। तर आता आपली कढई चांगली तापलेली आहे, यामध्ये आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून तेल। तेल आपलं चांगलं तापलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे खडे मसाले। तर या खड्या मसाल्यांमध्ये इथे मी 1 तमालपत्र, 1 मसाला वेलची, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 मिरी आणि 2 लवंगा आणि 1 हिरवी वेलची असे मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत। तर आता आपण ते यामध्ये घालायचे आहेत। खडे मसाले झालेले आहेत। आता आपण यामध्ये घालणार आहोत 3 मोठे कांदे बारीक चिरलेले। आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम ठेवायची आहे। तर आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट। आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे। तर आता आपण कांदा हा 1 ते 2 मिनिटं असाच आपल्याला ठेवायचा आहे, ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये। 1-2 मिनिटं आपल्याला असाच शिजवायचं आहे। आपण गॅसची फ्लेम ही मध्यम आच ठेवलेली आहे। तर आता आपण कांदा एकदा परत छान असा हलवून घेणार आहोत। हलकासा आपल्या कांद्याचा रंग बदललेला आहे। यामध्ये आपल्याला घालायचे 3 मोठे टोमॅटो बारीक चिरलेले। आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये घालणार आहोत
अर्धा टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. इथे मी काश्मीरी लाल मिरची वापरली आहे कारण याने रंग पण खूप छान येतो आणि तिखटालाही थोडी कमी असते. त्यानंतर घालणार आहोत 1 टेबलस्पून जिरा पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला आणि 1 टेबलस्पून लाल मिरच्यांची पेस्ट. इथे मी लाल सुक्या मिरच्या या पाण्यात भिजत टाकल्या होत्या आणि त्याची इथे मी पेस्ट केलेली आहे. आपल्याला इथे कुठलेही रंग वापरायची गरज लागत नाही. ह्या पेस्टमुळे या भाजीला रंगही खूप छान येतो. चवीनुसार मीठ. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे, पण इथून बाजूला हलायचं नाही आहे. जर तुम्ही इथून बाजूला जरा जरी हल्लात, त्या चुकून दुर्लक्ष झालं तर आपला कांदा टोमॅटो हा खाली जळू शकतो. 1-2 मिनटं आपण याला छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले छान असे मिक्स होतील. आता आपले मसाले छान असे मिक्स झालेले आहेत. तर यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा ग्लास पाणी. जास्त पाणी आधी नाही घालायचं आहे. आपल्याला हे कांदा टोमॅटो चांगले शिजवायचं आहे, म्हणून आपण इथे थोडंसं पाणी घातलं आहे, म्हणजे कांदा टोमॅटो खाली हा लागणार नाही आणि आपली भाजीसुद्धा ही छान, ग्रेव्हीसुद्धा आपली छान ही शिजेल. इथे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे मिक्सरवरती याची प्युरी पण करून घेऊ शकता. मी इथे कांदा टोमॅटो चिरून घेतले, त्याने एक छान चव येते. पण जर तुम्हाला याची पेस्ट करून वापरायची असेल तर तुम्ही तशीसुद्धा करून वापरू शकता. तर आता आपण गॅसची फ्लेम ही मंद करायची, बारीक करायची आणि 5 मिनटं ह्याला असंच शिजू द्यायचं आहे. तर आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि 5 मिनटं आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम ही बारीक करायची. तर आता आपली 5 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. हे बघा, आपल्या भाजीला मस्त असं तेल सुटलंय. तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. आपला मसाला छान असा मुरला गेलाय त्याच्यामध्ये. तर आता आपले मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आपण घालणार आहोत उकडलेले बेबीकॉर्नचे तुकडे. आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 ग्लास पाणी. मी इथे या बेबीकॉर्नच्याच भांड्यात पाणी घातलं होतं. तर आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. ग्रेव्ही तुम्हाला कशी पातळ हवी, घट्ट हवी, त्यानुसार तुम्ही पाणी घाला. मी इथे 1च ग्लास पाणी घातलं आहे. तर आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आपण घालणार आहोत ही आपण केलेली काजूची पेस्ट. हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. आणि 2 टीस्पून साखर. साखर ही ऑप्शनल आहे, पण साखरेमुळे या भाजीला खूप छान चव येते. ही भाजी हलकीशी गोडसर असते, त्यामुळे आपण इथे साखर घातली आहे. पण जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त भाजीचा सुगंध सुटलाय. ही भाजी खूप छान लागते. तर आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. तर यावरती आता आपण हे झाकण ठेवणार आहोत आणि 5 मिनटं याला चांगली उकळी काढणार आहोत. तर आता आपली 5 मिनटं झालेली आहेत. आपण आता झाकण काढून बघूया. बघा, मस्त असा तवंग सुटलेला आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही ही झालेली आहे. जर तुम्हाला टिफिनमध्ये द्यायची असेल तर थोडीशी तुम्ही अजून घट्ट करू शकता. भाजी ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 टेबलस्पून फ्रेश क्रीम. हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नाही घालायचं असेल तर नाही घातलं तरीही चालेल. 1 टेबलस्पून कसुरी मेथी. याने या भाजीला चव छान येते. आणि 1 टेबलस्पून बटर. आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला भाजी ही अशीच 2 मिनटं चांगली उकळवायची. तर आता आपली भाजी छान उकळलेली आहे. यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता आपली इथे भाजी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. ही जी भाजी आहे ही साधारणतः 4 जणांची भाजी आहे. तर आता आपली इथे बेबीकॉर्न मसाला तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. सर्विस तुमची, डिश आमची. नमस्कार.